शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुभटा। शूर आणि धीर स्वामी कार्या पैसादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुभटा। तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुभटा। समचरण सरोजम सांद्रनीलाबुधाभं, जगन्वीत पानी मंडनं मंडनानं। तरुण तुलसीमाला कज्जरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। तू चरे चरणा चंदाची जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक्प्रदिशं। विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा, ॐ नमो ज्ञानेश्वरा, ॐ नमो ज्ञानेश्वरा, ॐ नमो ज्ञानेश्वरा। करुणाकराया दया, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। मस्तक हे पायावरी, या
आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य वारकरी विश्वभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू निवासी श्री संत सद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामधून तुकोबाराय हनुमंतरायाची शरणांगती पत्करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा. प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या परमपावन आणि पवित्र अशा या जलचक्र खुर्द या नगरामध्ये, खुर्दच ना, जलचक्र खुर्द या नगरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ तथा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण कल्पेशजी महाराज कळमसरेकर यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण भागवत कथेचं श्रवण करत आहात. आणि या सप्ताहाच्या निमित्तानंच आजची जी प्रथम दिवसाची सेवा ती माझ्या वाट्याला आली महाराज. प्रथम दिवसाची सेवा म्हटल्यानंतर मंगलपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो असा वारकरी संप्रदायाचा प्रघात आहे. पण या जगातल्या सर्व मंगल गोष्टी जर एकत्र केल्या आणि त्या सगळ्यात मंगल काय आहे हे जर शोधलं, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, किंवा मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय स्तनोहरी, किंवा मंगल भवन मंगल हारी, द्रवहु दशरथ अजिर बिहारी. 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 राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हे राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. म्हणजे सगळ्या मंगलात मंगल जर काय असेल तर ते आहे भगवंताचं नाम. राम सिया राम जय जय राम. आणि हे प्रभू रामचंद्राचं नाव ज्यांच्या मुखामध्ये सदोदित अखंड होतं असे हनुमंतरायाचे एकनिष्ठ एकमेव भक्त असणारे, प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ एकमेव भक्त असणारे आमचे हनुमंतराय. आणि हनुमंतरायांचा आज जन्मोत्सव आहे. हनुमान जन्मोत्सवाची पर्वणी आणि पर्वकाळ असल्यामुळे दोन्हीच्या एकत्रीकरणासाठी मंगलप्र प्रकरणातला सुद्धा प्रथम दिवस असल्यामुळे आणि हनुमंतरायांचे आज जन्मोत्सव असल्यामुळे त्यासाठी सुद्धा असा दोन्हीचा संगम या अभंगामध्ये, म्हणून हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल या जगामध्ये काही गोष्टी आपल्याला सहज मिळतात, सहज. त्याच्यासाठी काही जास्त प्रयत्न करावा लागत नाही महाराज. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या सहजासहजी माणसाला मिळत नाही. हो, काही गोष्टी सहज प्राप्त होतात, पण काही गोष्टीसाठी कितीही प्रयत्न करून सहजासहजी त्या मिळत नाही. सुभाषितकार सांगतात, शैले शैले न मौक्तिक्यम माणिक्यम न गजे गजे, साधो नई सर्वत्रम चंदनम न वने वने.
अहो शिंपले भरपूर सापडतील, पण त्या शिंपल्यात मोती असलेलं शिंपलं सापडेल का? सहजासहजी भेटणार नाही. हत्तींच्या भरपूर कळपच्या कळप भेटतील, पण ज्या हत्तीच्या मस्तकामध्ये माणिक आहे असा हत्ती सहजासहजी भेटणार नाही. जंगलं भरपूर आहेत, पण ज्या जंगलामध्ये चंदनाची झाडं आहेत असं जंगल सहजासहजी सापडत नाही. तसं साधूच्या वेशामध्ये भरपूर दिसतील, पण खरे साधू हे सहजासहजी मिळत नाहीत. विठ्ठल विठ्ठल आणि अशा ज्या गोष्टी आहेत ज्या सहजासहजी मिळत नाही त्याला शास्त्राने दुर्लभ ही संज्ञा दिलेली आहे. दुर्लभ. नामदेव महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये एक यादीच दिली दुर्लभ दुर्लभ गोष्टींची. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ, योगी आणि निर्मळ, हे दुर्लभ जी दातारा. सुवर्ण असेल पण सुगंधित सोनं. सोनं कोणत्याही सोनाराकडे गेलं तर सोनं मिळतंच, पण सुगंध असलेलं सोनं सहजासहजी कोणत्या सोनाराकडे मिळेल का? हिरा, सर्व हिऱ्याच्या दुकानामध्ये तुम्ही गेलं तर हिरा मिळेल, पण तो कठीण हिरा आहे. मृदू असलेला हिरा महाराज म्हणतात सहजासहजी सापडणार नाही. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ, योगी आणि निर्मळ, हे दुर्लभ जी दातारा. योगी भरपूर भेटतील, पण निर्मळ मनाचा योगी सहजासहजी भेटणार नाही. देव जरी बोलता, गज जरी दुभता, का कल्पतरू चालता, हे दुर्लभ जी दातारा. प्रत्येक मंदिरात गेलं तर देव दिसेल आपल्याला, पण बोलणारा देव कोणत्या मंदिरात आहे? हो, हत्ती भरपूर आहेत. आता आपण दुधासाठी म्हशी पाळतो का नाही? किती दूध देते बरं म्हैस? साधारणतः सकाळी 5 लिटर आणि संध्याकाळी 5 लिटर, 10 लिटर. पण विचार करा, म्हशीसारखं जर हत्तीने दूध दिलं असतं तर त्या हत्तीने किती दूध दिलं असतं? 100 लिटर, 50 लिटर. सकाळी 50 लिटर. म्हणून हत्ती आहे पण दुभता आहे का? दूध देतो का? गज जरी दुबता, का कल्पतरू चालता, हे दुर्लभ जी दातारा. कल्पतरूचं झाड आहे, त्याच्या खाली बसल्यानंतर मनामध्ये जी इच्छा आली ती पूर्ण होते, कोणतीही इच्छा. पण तो कल्पतरू एकाच ठिकाणी स्थिर आहे, तो चालता नाही. चालता फिरता कल्पतरू महाराज म्हणले भेटणार नाही. शेवटच्या कळव्यामध्ये नामदेव महाराज सांगतात, सुंदर आणि पतिव्रता, सावधान होय श्रोता, का पुराणिक आणि ज्ञाता, हे दुर्लभ जी दातारा. सुंदर असेल एखादी स्त्री, पण पतिव्रता असेलच सांगता येत नाही. आणि एखादी पतिव्रता असेल तर ती सुंदर असेलच असं सांगते. आणि दोन्ही ज्या ठिकाणी असेल तिथे भगवंताचं स्वरूप आहे महाराज. पुराणिक भेटेल पण ज्ञाता नाही भेटणार. ज्ञाता असला तर पुराणिक नसेल. म्हणून अशा दुर्लभ गोष्टी अनेक आहेत ज्या आपल्याला सहजासहजी मिळत नाहीत. भगवत पूज्यपाद परमहंस परिव्राजकाचार्य आपल्या विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये सांगतात, दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हैतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. काय सांगतात परिव्राजकाचार्य विवेक चूडामणी ग्रंथामध्ये? दुर्लभम त्रयमेवेत, 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे म्हणतात. देवानुग्रह हैतुकम, भगवंताचा अनुग्रह झाल्याशिवाय त्या प्राप्त होत नाही म्हणतात. कोणत्या 3 गोष्टी आहे? मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रयात. 1 नंबर म्हणजे मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ. मनुष्य जन्म मिळाला तर मुमुक्षु असणं दुर्लभ, आणि मुमुक्षु असला तर संत मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ. विठ्ठल विठ्ठल नंबर मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहा, देही नाम क्षणभंगुरा. किंवा हा नर देह दुर्लभ जाना, शर देह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना,
अशा प्रकारचा मनुष्य जन्म आहे. 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं या जीवाला महाराज म्हणतात. तेव्हा कुठे मनुष्य जन्माची ना आपली गाठ पळते. 84 लक्ष जन्म घ्यावा लागतात वेगवेगळ्या योनीमध्ये, तेव्हा मनुष्य जन्म. एवढा दुर्लभ जरी असला तरी तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर म्हणता एवढा दुर्लभ आहे मनुष्य जन्म, पण आपल्या सगळ्याला मिळाला का नाही? हो मिळाला. कसा का होईना, कोणत्या का प्रकाराने होईना, काकटाळी न्यायानं का होईना तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळाला. काकटाळी न्यायाने म्हणजे कसा? हो, काक म्हणजे कावळा आणि टाळी, टाळी वाजवण्यास आणि कावळा हातात येण्यास. हो, पूर्वीच्या काळचा तो राजेशाहीचा काळ होता आणि या राजेशाहीच्या काळामध्ये राजा ही सर्वोच्च सत्ता मानली जायची. त्या काळात राजा म्हणजे सर्वोच्च सत्ता. राजा बोले आणि दल हाले. हो, राजाचा शब्द प्रमाण होता. आणि मग काय झालं, योगायोगाने त्या राजे साहेबांनाच एक दुर्धर अशा प्रकारचा आजार झाला, रोग झाला. डॉक्टर झाले, वैद्य झाले, हकीम झाले, मंत्र झाले, तंत्र झाले, गंडे झाले, दोरे झाले, सगळं करून झालं, पण राजे साहेबांचा आजार काही बरा होईना. कारण काय माहिती का, काही रोग, या रोगाचे 2 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे कुपथ्यजन्य रोग आणि दुसरा जो आहे तो आहे भोगजन्य रोग. पहिला कुपथ्यजन्य रोग म्हणजे काय? कुपथ्य केल्यामुळे, नको ते खाल्ल्याने, नको तसे खाल्ल्याने, नको त्या प्रमाणात खाल्ल्याने, नको तेव्हा खाल्ल्याने, यामुळे होणारे जे रोग आहेत ते कुपथ्यजन्य रोगमध्ये. आणि हे रोग डॉक्टरांकडे गेले की बरे होऊन जातात. पण दुसऱ्या प्रकारचे जे रोग आहेत त्यांना भोगजन्य रोग म्हणतात, ते डॉक्टरच्या बापाकडून बी बरे होत नाही. कारण हे रोग जोपर्यंत त्याचा भोग सरत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा. कारण हे रोग म्हणजे केवळ रोग नाही तर मागच्या जन्माची पापच रोगाच्या रूपाने आपल्या समोर येऊन उभे राहिलेले असतात. तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे, येते रोगाची रूपे, येते रोगाची रूपे. तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे, येते रोगाची रूपे, येते रोगाची रूपे. प्रकारचे उपाय करून झाले पण राजेसाहेबांना आराम पडत नव्हता. मग आता ते राजेच होते. त्यांनी दुसऱ्या देशामधून एक वैद्य बोलवला आणि त्या वैद्याने राजेसाहेबांना तपासलं आणि त्यांनी सांगितलं, राजेसाहेब गॅरंटीने तुमचा आजार बरा करतो, पण एक अट आहे. म्हणले काय अट आहे सांगा. म्हणे तुमच्या उपचारासाठी मला एक जिवंत कावळा लागेल, जिवंत कावळा. म्हटले काय हरकत नाही. त्यांनी लगेच शिपायाला सांगितलं. शिपायांनी दवंडी दिली. जो कोणी एक जिवंत कावळा पकडून आणून देईल त्याला राजेसाहेबांच्या हस्ते 1000 रुपये बक्षीस देण्यात येईल. आता त्या काळात राजेशाहीच्या काळात 1000 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. मग काय, जो तो कावळा पकडण्याच्या प्रयत्नामध्ये लागला, पण तो कावळा खूप चतुर, एकाक्ष, तो इतका चतुर आहे, चपळ आहे की कोणाच्या हाती लागत नाही. खाली माणूस वाकूस तर तो उडतो लगेच. सगळे लोक परेशान झाले कावळ्याला पकडू पकडू. चांगले चांगले अट्टल शिकारी ते सुद्धा परेशान झाले. आणि त्याच गावामध्ये एक आंधळे बाबा राहत होते. आता मला सांगा, ज्याला डोळे आहेत त्यांनाच कावळा सापडत नाही आणि बाबा आंधळे आहेत, त्यांना कावळा सापडेल का? शक्यच नाही. पण त्यांची एक लकब होती. ते रस्त्यानं चालता चालता विचार करायचे आणि विचार करता करता आनंद झाला की पटकन अशी टाळी वाजवायची. सकाळी सकाळी आंघोळीला गेले, आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर घराकडे यायला निघाले
आणि चालता चालता विचार करता करता त्यांना आनंद वाटला आणि त्यांनी पटकन टाळी वाजवली. आणि योगायोग काय, कावळावरून उडत चालला होता. कावळा उडत चालला, यांनी टाळी वाजवली तसा कावळाच हातात आला. काव 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 काव, त्याला समजलं. पटकन धरला आणि बगलेमध्ये दाबला आणि निघाला रस्त्यानं. म्हणलं आता आपले 1000 रुपये पकले. आता हा कावळा राजेसाहेबांकडे नेऊन द्यायचा आणि बदल्यामध्ये राजेसाहेब आपल्याला 1000 रुपये बक्षीस देतील. पण माणसाचं मन फार विचित्र असतं. माणसाच्या इच्छा अमर्याद असतात. कितीही भेटलं तरी आता पुरे झालं असं माणूस कधीच म्हणत नाही. माणसाची शास्त्र वासना, भोग वासना आणि लोक वासना या 3 वासना कधीच पूर्ण होत नाही. पहिली शास्त्र वासना. सर्व शास्त्रांचं अध्ययन माणसाला कधीच होत नाही. कारण एवढे शास्त्र आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, आरण्यके, ब्राह्मणे, उपनिषदे, महाकाव्ये, एवढे शास्त्र आहेत की कधीच कोणत्या माणसाने कितीही ठरवलं तरी सर्व शास्त्राचं अध्ययन होऊ शकत नाही. म्हणून शास्त्र वासना पूर्ण होत नाही. दुसरी भोग वासना. कितीही चांगले चांगले भोग भोगले मरेपर्यंत तरी माणसाची वासना कधी शांत होत नाही. आणि तिसरी लोक वासना. माणूस कितीही मोठा झाला, नवे नवे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बी झाला तरी त्याला सगळे लोक कधीच चांगलं म्हणत, त्यांना बी शिव्या देणारे बी आहेच, कौतुक करणारे बी आहेच. म्हणून भोग वासना, शास्त्र वासना, लोक वासना या कधीही पूर्ण होत नाहीत. विठ्ठल विठ्ठल कावळा मिळाला, रस्त्याने निघाला, मनामध्ये विचार करू लागला आता 1000 रुपये भेटतील. पण म्हटला एक कावळा मिळाला तर 1000 आणि 2 जर मिळाले तर 2000. प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे म्हटला. एक तर आपल्याला सापडलेलाच आहे, प्रयत्न करून पाहू, दुसरा बी सापडला तर 2000 रुपये भेटतील. अशा प्रकारचा विचार मनात आल्यानंतर चालता चालता रस्त्याने त्याने परत दुसरी टाळी वाजवून पाहिली. हातामध्ये कावळा आला का नाही, आणि बगलेतला राहिला का नाही, गेला ना. मग आता मला सांगा किती वर्ष टाळी वाजवत राहिला तो, म्हणजे त्याच्या हातात कावळा सापडेल? सापडणार आहे का? योगायोगाने सापडला होता. आता अजून बी तो टाळ्या वाजवीत बसलाय, पण अजून काही सापडलं नाही. आता इथून पुढं केव्हा सापडतो काही सांगता येत. म्हणून तसा काक टाळी न्यायाने तुम्हा मला हा मनुष्य जन्म मिळाला महाराज. पण महाराज म्हणले जरी मनुष्य जन्म मिळाला तरी त्याच्या पुढची दुसरी स्टेप अवघड आहे, ती म्हणजे मुमुक्षू असणं. आता मुमुक्षू म्हणजे काय? विचारसागर रहस्य परमपूज्य साखरे महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे विचारसागर. त्याच्यामध्ये 2 चतुष्टय आले. चतुष्टय म्हणजे 4 गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो, म्हणून त्याला चतुष्टय म्हणतात. पहिला आहे अनुबंध चतुष्टय आणि दुसरा आहे साधन चतुष्टय. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याला म्हणतात अनुबंध चतुष्टय. आणि दुसरा चतुष्टय जो आहे तो साधन चतुष्टय. साधन चतुष्टयामध्ये कोणत्या 4 गोष्टी येतात? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. या 4ींना मिळून साधन चतुष्टय म्हणतात. आता विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे सत्संगतीने आत्मा कळणे, म्हणजे संतांच्या संगतीत राहून आत्मतत्वाचा बोध होणे, याला म्हणायचं विवेक. दुसरा आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? तर इहलोकापासून स्वर्गलोकापर्यंत अनुकूल असलेले जे भोग आहेत त्यांच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. इहलोकापासून म्हणजे या मृत्यू लोकापासून स्वर्गलोकापर्यंत जेवढे काय भोग असतील त्याच्यापैकी जे आपल्याला अनुकूल आहेत त्यांच्या त्यागाचे, प्रतिकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणता येत नाही. सोप्या भाषेत समजावून सांगतो तुम्हाला. मी अगोदर सुपारीचे कण खायचो कधी कधी, आणि एका बाबांकडे गेलो, त्यांना म्हटलं बाबा घ्या सुपारी, घेता का थोडी? नाही म्हणले महाराज, आपण सुपारीचा त्याग केला, सुपारी सोडून दिली. म्हटलं का हो बाबा, अगोदर तुम्ही खात होते, मग कधीपासून त्याग केला, कधी सोडली तुम्ही सुपारी? म्हणे ज्या दिवसापासून दात पडले
चावतच नाही आता, त्या दिवसापासून सुपारी सोडू. आता याला त्याग म्हणता येईल का? दातच नाही चावायला तेव्हा सुपारीचा त्याग केला. दुसरे एक बाबा असेच भेटले, तेही म्हणले महाराज आता सुपारी सोडून दिली. आपण म्हटलं तुम्ही कधीपासून सोडली? काय करता म्हणे, आता आपल्या हातात पैसाच येत नाही, सुपारीच भेटत नाही, तर खाता काय? तेव्हापासून सुपारीचा त्याग करून टाकला. म्हणजे एकाकडे दात नाही, एकाकडे सुपारी नाही, त्याग संभवतो का? पण ज्या टायमाला सुपारीही भरपूर उपलब्ध आहे आणि दातही शाबूत आहे तरी सुद्धा खात नाही, त्याग केला, त्याला म्हणतात खरा त्याग. म्हणून अनुकूल गोष्टीच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. त्याच्या पुढे येतं समाधी षटक. षटक म्हणजे 6 गोष्टींचा समावेश. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या 6 गोष्टी ज्याच्यात आहे त्याला समाधी षटक. आणि शेवटचा जो घटक आहे तो आहे मुमुक्षुत्व. काय आहे मुमुक्षुत्व म्हणजे? मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा असणे. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, मी कशासाठी आलोय, मला या जन्माला येऊन काय करायचंय, मला संत भेटतील का, माझा उद्धार होईल का, याची तीव्र कळकळ असणे म्हणजे मुमुक्षुत्व आहे. मी कोण आहे, कोहम. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी कोण आहे हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? हो, त्याच राजेशाहीच्या काळातली दुसरी गोष्ट आहे का? त्या राजेशाहीच्या काळामध्ये शेक्सपियर नावाचे एक मोठे विचारवंत होऊन गेले. आणि हे विचारवंत एक दिवस रस्त्यानं चालले होते आणि समोरून राजेसाहेबांची स्वारी येत होती. आता राजेसाहेब समोरून आल्यानंतर त्या काळातले लोक काय करायचे, पटापट बाजूला व्हायचे, लवून मुजरा करायचे, राजेसाहेबांना रस्ता द्यायचे. पण हा आपल्याच विचारात चालला आणि चालता चालता राजेसाहेबांना धक्का मारून पुढे गेला. धक्का मारून पुढे गेल्यानंतर राजेसाहेबांनी आपल्या सेवकांना सांगितलं, म्हणले का रे आत्ताच मला धक्का मारून गेला तो कोण आहे? म्हणले तो का, तो शेक्सपियर आहे, तो असाच वेळ आहे म्हणले, तो विचार करत राहतो त्याचा. म्हणले उद्या त्याला दरबारात राजेसाहेब म्हणले माझ्यासमोर हजर करा. सेवक गेले, शेक्सपियरला पकडलं, राजेसाहेबांच्या पुढे दरबारात हजर केलं. आणि हजर केल्यानंतर राजेसाहेबांना त्याला प्रश्न विचारला, का रे बाबा, अरे मी राजा आहे, राजा. मी दिसल्यानंतर लोक माझा मान करतात, सन्मान करतात, लवून मुजरा करतात, बाजूला सरकतात, आणि तू कोण आहे? मला धक्का मारून गेला, अरे आहे कोण तू? तो म्हणला, राजेसाहेब तुम्ही आत्ताच जो प्रश्न विचारला ना की तू कोण आहे, त्याचाच विचार गेल्या 10 वर्षापासून करतोय की मी कोण आहे, पण अजून मला त्याचं उत्तर सापडलं नाही. नाहं मनुष्यो नच देव यक्षो न ब्राह्मणो न क्षत्रियो न वैश्य शूद्र चाहं न वानप्रस्थी न गृहीर्वनस्तो भिक्षुर्न चाहं निजबोध रूपा. कोण आहे मी? एक मुलगा एका कीर्तनात असं म्हणला, तुम्ही ज्ञानेश्वर आहे म्हणला. अरे म्हटलं बाळा, ज्ञानेश्वर हे तर नाव आहे, मी जन्माला आल्यानंतर आईवडिलांनी ठेवलं, मग मी कोण आहे? एक जण म्हणले तुम्ही गोसावी आहे. अरे गोसावी ही माझी जात आहे बाबा, ती जात झाली, पण मी कोण आहे? एक जण म्हणले तुम्ही शिक्षक आहे. अरे शिक्षक हा माझा व्यवसाय आहे, व्यवसाय आहे तो शिक्षक, पण मी कोण आहे? एक जण म्हणले तुम्ही माणूस आहे. मग माणसं तर सगळेच आहे, हे बी सगळे माणसं आहे, पण मी कोण आहे? ना मनुष्यो नच देव यक्षो न ब्राह्मणो न क्षत्रियो न वैश्य शूद्र चाहं न वान प्रस्थी न गृहीर्वनस्तो भिक्षुर्न चाहं निज बोध रूपा. निज रूप को जो जाना नहीं तो पुराण क्या करे. तुकडोजी महाराजांचं सुंदर भजन होते. हो, म्हणून मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलो, या मनुष्य जन्माला आल्यावर मी काय केलं पाहिजे, माझा उद्धार कधी होईल, मला संत कधी भेटतील, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन.
दुर्लभ, आणि जरी मिळाला तरी 2 नंबर मुमुक्षु असणं दुर्लभ, मोक्षाची तीव्र इच्छा असणं. पण महाराज म्हणले यदा कदाचित मनुष्य जन्मही मिळाला आणि मुमुक्षु असला तरी त्याच्या पुढची 3री स्टेप त्याच्यापेक्षा अवघड आहे. ती म्हणजे संतांची भेट होणे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा. बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट होणं फार अवघड आहे, एवढं सोपं नाही बरं. हो, नामदेव महाराज एका अभंगामध्ये सांगतात, चंद्र अमृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, हेळा मात्रा सागर तरवेल, पर्या संताची भेटीन होईल गा, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. काय म्हणले महाराज? अहो चंद्र अमृत सुखे सेवन करता येईल. अहो एखादा लुळा पांगळा माणूस समुद्र तरून जाईल कदाचित, पण संतांची भेटी होणं अत्यंत दुर्लभ आहे महाराज. हो, राम सुखदासजी महाराज आपल्या ग्रंथामध्ये सांगतात, तात मिले पुनितात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई, राज मिले गज बाज मिले सब साज मिले मन वांछित पाई, लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाई, सुंदर और मिले सब सुख पर संत समागम दुर्लभ भाई, सुंदर और मिले सब सुख पर संत समागम दुर्लभ भाई. तात मिले पुनि तात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई. अहो पत्नी मिळेल, मुलगा मिळेल, मित्र मिळेल, भाऊ मिळेल, सगळे मिळतील. राज मिले गज बाज मिले सब साज मिले मन वांछित पायी. राज्य मिळेल, सत्ता मिळेल, सगळं मिळेल. एवढंच नाही, लोक मिले सुरलोक मिले विधी लोक मिले वैकुंठ ही जाई, पण सुंदर और मिले सब सुख पर संत समागम दुर्लभ भाई. एवढं अवघड आहे संतांची संगती भेटणे. अहो प्रत्येक जन्मामध्ये असं तीळ 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 पुण्य संग्रहित होत राहतं, आणि असं अनंत जन्माच्या पुण्याचं ज्यावेळेस गाठोडं संग्रहित होतं ना, तेव्हा भगवंताचं नाव मुखामध्ये येतं आणि त्याच्या योगाने संतांची भेट होती. महाराज, तिळ तिळ पुण्य साचा पडे, हे तो बहुता जन्मी जोड जोडे, नाम तुझे वाचुया तुडे, नंतर समागम घडे संतांचा. पुण्याचा पळे ते तुझे निराळे डोळे, ऐसे ते डोळे. तिळ तिळ पुण्य साचा पडे, हे तो बहुता जन्मी जोड जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, नंतर समागम घडे संतांचे. एवढी संतांची भेट होणं अवघड आहे महाराज म्हणले. पण त्याच्यापेक्षा एक गोष्ट अजून राहिलीच. तुम्ही म्हणता राहिलीच काय? एक राहिलीच अजून. मनुष्य जन्मही मिळाला, मुमुक्षु आहे, आणि यदा कदाचित संतांची भेटही झाली तरी ते संत कळणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. सगळ्यांना कळत नाही, कारण संत हे आपला मोठेपणा आपलं संतपण असं बाजारात मिरवत फिरत नाही. हिरा आपली किंमत सांगत नाही. मोठे माणसं कधी आपला मोठेपणा 4 चौघामध्ये सांगत नाही. बडे बडाई ना करे, बडे न बोले बोल, रही मन हीरा कब कहे लाख टका मेरो मोल. हिरा कधी म्हणत नाही माझी किंमत ₹1,00,000, माझी किंमत ₹1,00,000. तसे संत कधी डांगोरा पिटत नाही. आपण आम्ही संत आहे, आम्ही संत आहे, आम्ही संत आहे सांगत नाही. उलट ते लपून राहतात, प्रसिद्धीपासून दूर राहतात. आपली प्रसिद्धी व्हायला लागली तर ती नष्ट करतात. उलट माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे, तरी वेडीवे माझे दडे महिमे भेने. चातुर्य लपवी
महत्व हारवी पिसेपण मिरवी जगा माझे. ते आपलं चातुर्य लपवून ठेवतात आणि वेळाचं सोंग घेऊन राहतात. ते प्रसिद्धीपासून दूर राहतात. आणि असं असल्यामुळे ते आपली किंमत सांगत नाही, ते लपून राहतात. आणि त्यांची किंमत कळायला विषयी आणि पामर सर्वसामान्य माणसाला संतांची किंमत कळत नाही. हिऱ्याची किंमत कोणाला कळते? रत्न पारख्याला. हिऱ्याची किंमत रत्न पारख्याला कळते, इतरांना ती कळणार नाही. एकदा एका धनगराला हिरा सापडला. तो म्हणला वा काय सुंदर दगड आहे. त्याने तो घेतला, दोरीत ओवला आणि आपल्या मेंढीच्या गळ्यात बांधला. हो, बरेच दिवस त्याच्या मेंढीच्या गळ्यामध्ये राहिला. आणि एक दिवस त्याला मीठ घ्यायचं होतं, मीठ घ्यायला पैसेच नव्हते. म्हणून त्याने ते मेंढीच्या गळ्यातला सोडला आणि दुकानदाराकडे नेला. म्हणला का हो मीठ पाहिजे पण पैसेच नाही. म्हटलं हा खळा एक सुंदर सापडला होता मला, हा घेऊन मला मीठ देता का? दुकानदार म्हणला चालेल. दुकानदाराने त्याला मीठ दिलं. पण दुकानदाराला सुद्धा हिऱ्याची किंमत कळाली नाही. त्यानं तराजूला टांगलं महाराज. सुंदर दिसतो म्हणला तराजू आपला. पण एक दिवस त्या गावामधून एक रत्न पारखी आला होता. तो सहज त्या दुकानावर गेला आणि त्यानं तराजूला टांगलेला पाहिला. त्यानं ओळखलं की हा हिरा आहे. पण याला जर किंमत कळाली असती तर यानं तराजूला बांधला नसता. तो म्हणला काय सुंदर तराजू आहे हो तुमचं. त्यानं सुरुवातीतून केली. तराजू फार सुंदर आहे म्हटला. म्हटलं हो. केवढ्याला घेतला? आता यानं घेतला होता 500 रुपयाला. पण ह्यो म्हणला 1000 रुपयाला घेतला म्हणला. तो माणूस म्हणला खूपच आवडला राव, 1500 रुपयाला देता का? याला वाटलं चांगलं आहे, 500 रुपयाला घेतलेला आहे, 1500 भेटू राहिले. म्हणला घेऊन जा. तराजू देऊन टाकला. आणि रत्न पारख्यानं गावाच्या बाहेर जात असताना तराजू फेकून दिला आणि हिरा घेऊन गेला. त्याची किंमत किती होती? 10 लाख रुपये. पण काय झालं, त्याचं किंमत न कळल्यामुळे मेंढीच्या गळ्यात बांधला, तराजूला बांधला, मिठावर इकला. कशामुळे झालं? किंमत न कळल्यामुळे. तसं संतांची किंमत तुम्हा आम्हाला सर्वसामान्याला विषयी पामर जीवाला कळत नाही. त्याच्यासाठी संतच व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. संताची किंमत कळायला संत व्हावं लागतं. आणि तुकोबाराय हे संत आहेत आणि हनुमंतराय सुद्धा संत आहेत. आता तुम्ही म्हणाल हनुमंतराय कसे संत आहेत? जय हनुमंत संत हितकारी, सुनी लीजे प्रभू अरज हमारी. किंवा सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर रामायणामध्ये कथा आली. जेव्हा हनुमानजी सुग्रीवजीला भेटायला गेले सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, त्यावेळेस सुग्रीवजी म्हणले हनुमानजी आज मला कळालं खरोखर की भगवंताची माझ्यावर कृपा झाली. म्हणले कसं काय? अहो तुमच्यासारखे संत सकाळी सकाळी आणि ब्रह्ममुहूर्तावर मला भेटायला आले म्हणजे खरोखर 100% माझ्यावर भगवंताची कृपा. मोर भरोस बासून हनुमंता, राम कृपा बिन मिलहीन संता. तुमच्यासारखे संत प्रभू रामचंद्राची कृपा असल्याशिवाय मिळत नाही. म्हणून हनुमंत संत आणि तुकोबराय सुद्धा संत. म्हणून संताला संताची किंमत कळाली आणि किंमत कळाल्यामुळे तुकोबरायांचं ब्रीद आहे. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांना लोटांगण घेताना त्यांना शरण जाताना मनामध्ये लाज धरता कामा नये, हे तुकोबरायांचं ब्रीद आहे. आणि म्हणून हनुमंतराय संत, तुकोबराय संत. तुकोबरायांनी हनुमंतरायाला ओळखलं म्हणून तुकोबराय हनुमंतरायाला शरण जातात अभंगाच्या प्रथम चरणात. शरणा शरणा
तुम्हा आलो रामदूता. हो, काय तुकोबरायांचा अधिकार आहे. तुकोबराय हनुमंतरायाला शरण जातात. तुकोबरायांचा काय अधिकार आहे महाराज. सर्व जगा काळ खाय. तुकोबराय म्हणले सर्व जगा काळ खाय ना मी माता दिला पाय. अहो वेदांचा तो अर्थ अमाशीच ठावा येरान्य व्हावा भार माता, असं छाती ठोकपणे सांगणारे तुकोबराय. काय अधिकार असेल. अहो आपण सांगितलं दुसऱ्यांनी ते वेगळं, पण त्यांचे त्या काळातले जे शत्रू होते त्यांनी सुद्धा तुकोबरायाचं वर्णन केलं महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. नुसतं तुकाराम तुकाराम म्हटलं ना तरी यम थरथर 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 कापायचं. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. तुकाराम महाराज आणि विष्णू वेगळे नाहीच, एवढा मोठा अधिकार आहे तुकोबराय. हो, वह्या तारल्या, हलक्या वह्या तारल्या त्याच्यात नवल नाही. वह्यासारखे हलके जे जीव होते ते सहज तरून जातात, पण काही जीव दगडाच्या जातीतले असतात. हे जरी दगडात वया तारल्या जळी दगडासहित वह्या, दगडासहित तारल्या. वह्या तर तारल्याच, पण दगड बी तारले. जसे ज्ञानी भक्त असे जीव होते ते तर तारलेच, पण जे दगडासारखे होते ते सुद्धा तारले तुकोबराय. आणि असे असणारे तुकोबराय शरण कोणाला जातात. हनुमंतरायाला. मग त्यांचा अधिकार का सामान्य असन का हनुमंतरायाचा. नाही, काय अधिकार आहे हनुमंतरायांचा, काय स्वरूप आहे हनुमंतरायाचं. आज हनुमंतरायांचा जन्मोत्सव आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टीला जाणून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्यांचं स्वरूप काय आहे, कशासाठी करायची त्यांची उपासना. कारण उपास्य देवता समजल्याशिवाय उपासना असंभवनीय आहे. देवताच समजली नाही तर उपासना तुमची सफल होऊ शकत नाही. हो, आता बरेच लोक मुक्ताबाईच्या दर्शनाला जातात, पण 90% लोक फक्त मूर्तीचं दर्शन घेऊन येतात. मुक्ताबाईचं स्वरूप ज्याला कळालं त्याला खरं दर्शन घडलं. हरिभक्तपरायण वैकुंठवासी विद्यावाचस्पती जगन्नाथ बाबा पवार सांगायचे, अरे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही हाडामासाची शरीरांची नावं नव्हतीच मुळी. ही स्थितीची नावं आहेत, ही अवस्थांची नावं आहेत, ही स्वरूप स्थितीची नावं आहेत. विठ्ठला विठ्ठला निवृत्ती म्हणजे काय, ही अवस्था आहे. वृत्ती निवृत्त झाली जन न दिसे तेथे. अहो जेव्हा वृत्ती निवृत्त होते तेव्हा निवृत्ती अवस्था प्राप्त. तुका म्हणे मग नोहे वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडी येलो. हे निवृत्ती अवस्था आहे. ज्ञानदेव म्हणजे काय, नाथ महाराज सांगतात नाथ भागवतामध्ये, ते चालते ज्ञानाचे बिंब तयाच्या वयवते सुखाचे कोंब. येर माणूस पण ते भांब लौकिक भागू. हे ज्ञानोबारायांचं स्वरूप आहे. सोपान महाराजांचं स्वरूप काय, सोपान हा पथ आहे, रस्ता आहे, मार्ग आहे, जिना आहे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. सोपान मार्गे तिथेच किम हे सोपानाचं स्वरूप. तसं मुक्ताबाईचं स्वरूप काय, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जेवी दिपे सवे पाहता दिसे आपुली वस्तू. हे झालं यांचं स्वरूप. तसं हनुमंतरायाचं स्वरूप काय मग, हनुमंत, हनु आणि मान या दोन गोष्टी येतात. हन म्हणजे नाश करणे, विनाश करणे. मान म्हणजे अभिमान. ज्यांनी स्वतःचा गर्व अभिमान तर नष्ट केलाच, त्याबरोबर इतरांचाही गर्व हरण केला, असे असणारं स्वरूप म्हणजे हनुमंतराय. कोणाकोणाचा गर्व हरण केला, भीमाचा गर्व हरण केला का नाही.
भीमाला जेव्हा आपल्या शक्तीचा गर्व झाला होता तेव्हा म्हाताऱ्या माकडाचं रूप घेऊन बसले होते का नाही रस्त्यात? माहिती आहे ना? अर्जुनाचा गर्व हरण केला, बलराम दादाचा गर्व हरण केला, गरुडाचा गर्व हरण केला. म्हणून हनुमंतरायाचं स्वरूप आहे अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम धनुजवन कृशाणम ज्ञानी नाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरा नाम धीशम रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि. बुद्धिदाता, बलदाता, यशदाता, कीर्तिदाता, सकल भयहारक अशा प्रकारचं स्वरूप आहे हनुमंतराचं. बुद्धी देतात, बल देतात, यश देतात, कीर्ती देतात, सर्व भयाचं हरण करतात महाराज. अष्टारत्न नावाचा एक ग्रंथ आहे. या अष्टारत्न ग्रंथामध्ये 5व्या नंबरला एक श्लोक आलेला आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रीवादी भयम गुणे खल भयम काये कृतांतात भयम सर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणा नहि वैराग्यमेवा भयम. प्रत्येकाला भय आहे. कशा कशाचं भय आहे ते या श्लोकामध्ये वर्णन केलं. भोगे रोग भयम, भोगाला जास्त भोग भोगणाऱ्याला रोग होण्याचं भय आहे. कुले च्युती भयम, कुलभ्रष्ट माणसं, कुलवान माणसाला कुलभ्रष्ट होण्याची भीती आहे. राजाला आपलं पद जाण्याची भीती आहे. विद्वान माणसाला आपल्यापेक्षा विद्वान वाद घालणारा भेटणाऱ्याची भीती आहे. कलावान माणसाला एखादा कपटी माणूस भेटण्याची भीती आहे. स्वरूपवान रूपवान सुंदर स्त्रीला वार्धक्य येण्याची भीती आहे म्हातारपणाची. आणि सगळे जणांना जी भीती आहे एक काये कृतांतात भयम, शरीराला काळाचं भय आहे, काळाची भीती. पण हे सर्व प्रकारचे भय आणि सर्व प्रकारची भीती नष्ट करण्याचं सामर्थ्य हनुमंतरायांच्या ठिकाणी आहे महाराज. 8 गोष्टी हनुमंतरायाची भक्ती केल्याने प्राप्त होतात. कोणत्या कोणत्या लक्षात ठेवा. बुद्धी बलम यशो धैर्यम निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाक्पटुत्वम च हनुमत स्मरणात भवे. बुद्धी बलम यशो धैर्यम निर्भयत्वम, निर्भय अवस्था प्राप्त करायची असेल तर हनुमंतरायाची. अरोगता, निरोगी व्हायचा असेल हनुमंतरायाची. अजाड्यम म्हणजे चंचल शरीर जर झालं पाहिजे, स्थूल नसलं पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा. आणि वाक्पटुत्व म्हणजे तुमचं वक्तृत्व जर सुंदर व्हावं असं वाटतं तरी सुद्धा त्यांची. या 8 गोष्टी हनुमंतरायाच्या श्रवणाने प्राप्त होतात. एवढं मोठं हनुमंतरायाचं स्वरूप असल्यामुळे शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता विठोबा रखुमाई